गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आम्ही चाललो आहे येरमाळ्याला वाजवायला ऑर्डरसाठी. तर मित्रांनो अजून काही पोरं झोपेलच आहे आणि आपण लवकर सुटलो होतो, पण सकाळचा नजारा पाहू कुठपर्यंत आलो आहे. तर 15 किलोमीटर राहिला होता. मग काही चालती वजवज गाडी 3 ड्रायव्हर आणलं होता. एक थकला की आम्ही जाम होऊन गेलो बसूनच. नॉनस्टॉप गाडी चालू होती. फायनली आम्ही पोचलो होतो आमच्या लोकेशनवरती. रूम बुक केलं तर त्याची रूममध्ये जायचं होतं. मस्तपैकी फ्रेश होऊन निघायचं होतं आपल्याला दर्शनासाठी. त्याच्यामुळे सगळी पोरं आलती. रूममध्ये येऊन पहिल्यांदा पोराने आंघोळ्या केल्या त्या, कारण की आपल्याला कुठंच नव्हती उभी करेल आंघोळ करायला. त्याच्यामुळे गडे सांगत डायरेक्ट रूमवर जायचं आहे. रूमवरून डायरेक्ट आम्ही नाश्ता करायला खाली आलो. सगळी पोरं सांगत भुका लागल्या, त्याच्यामुळं डायरेक्ट हॉटेलमध्ये नाश्त्याला ऑर्डर द्यायचे काम चालू होता. मग काही ऑर्डर दिली मस्तपैकी. नाश्ता बिष्टा करून पोरं सांगत काय कमी पडलं आहे काय नाही यारा बरं. मग काही डबल पोरं सांगत आम्हाला रोट्या लागतात. मग त्यांना रोट्या बिट्या घेऊन दिल्या. तिथून आम्ही डायरेक्ट गाडीत बसलो, कारण की गाडी बुक केली ती आम्हाला देवाला जायसाठी. आम्ही डायरेक्ट मंदिरापाशी पोचलो होतो. गाडी लावली पार्किंगला. चाललो तो पायी सगळेजण सांगत चला पुढे. दर्शन करून आम्ही डबल आमची गाडी घालतो. गाडी वाजवायला टाईम नको यासाठी.
मेरा सिद्धू, ये भीमनगर है भैया, ये बाबा साहब है भैया। जब तक तोड़ेंगे नहीं, छोड़ेंगे नहीं। राणा राणे नंबर वन,